गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा आणि आपल्या गुरुला नमन करण्याचा दिवस आणि साईबाबांना गुरु मानणारे देशभरातील लाखो साईभक्त आज शिर्डीत दाखल झालेले आहेत। आज जर आपण पाहिलं तर काल या 3 दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आणि आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। राज्यभरातून शेकडो पायी पालखे देखील शिर्डीत दाखल झालेले आहेत। साईबाबांचं दर्शन करावं, आपल्या गुरुला नमन करावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे यासाठी लहान मुलापासून ते आबालवृद्ध हे शिर्डीत दाखल झालेले आहेत। राज्यच नव्हे तर देशभरातील हे साईभक्त या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी नगरीत आलेले आहेत। साईबाबांचं दर्शन घेऊन आज गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय। एकूणच जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा परंपरा ही सुरू असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास 40 वर्ष साई मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून काम पाहिलेले जोशी महाराज आपल्याबरोबर आहेत। जोशी गुरु, आपण त्यांना विचारणार आहोत काय महत्त्व असतं गुरुपौर्णिमेचं, गुरु आणि शिष्याचं? आज या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुद्धा असं म्हणतात। सर्व शिष्यांनी आपण जे जे गुरु केलेले त्यांचं उत्तरही होण्याचा हा दिवस। या दिवशी आपण अनन्य भावानं सद्गुरूला शरण जाऊन बाबांची पूजा करावी, बाबांना वस्त्र प्रदान करावं आणि दक्षिणा प्रदान करावी। हा व्यासपूजेचा परंपरेनं चालत आलेला हा गुरुपौर्णिमेचा महोत्सव बाबा देहधारी तेव्हापासून चालत आलेला आहे। बाबा सुरुवातीला कोणाला पूजा करू देत नव्हते, परंतु नुलकर नावाच्या भक्तांनी हट्ट केला आणि बाबांची पहिली पाद्यपूजा केली। तेव्हापासून काका महाजनी, काका दीक्षित, नाना चांदोरकर नाना प्रकारच्या भक्तांनी बाबांना सद्गुरू म्हणून पूजा केली आणि आज तागेत संस्थांतर्फे गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येतोय। या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला गुरुस्थानचं अनन्य महत्त्व आहे, कारण बाबांनी ज्या निंबवृक्षाच्या खाली प्रथमतः दर्शन दिलं त्याच ठिकाणी माझ्या सद्गुरूचं हे ठिकाण आहे असं सांगून त्या ठिकाणी भुयार दाखवण्याची लीला केली आणि त्याच ठिकाणी बाबांनी 12 वर्ष मेघा नावाच्या भक्ताची सेवा घेतली आणि त्यावर प्रसन्न होऊन त्यांना शिवलिंग प्रदान केलं। म्हणून ते शिवलिंगसुद्धा गुरुस्थानमध्ये प्रतिष्ठापित करण्यात आलेले। म्हणून साई भक्तांना नावाने की ज्या ज्या साई भक्तांनी या ठिकाणी यावं, गुरुस्थानमध्ये बाबांच्या समाधीचं दर्शन घ्यावं, बाबांना दक्षिणा द्यावी आणि बाबांना वस्त्रप्रदान करावं। कमीत कमी आपल्याला काय होतं तर आपल्या उत्पन्नाचा 10वा हिस्सा आपल्या गुरुला अर्पण करावा असा शास्त्रसंकेत आहे। म्हणून हा गुरुपौर्णिमेचा महोत्सव आज साजरा करण्यात आलेला आहे आणि येतोय। म्हणून अनेक प्रकारचे नाना भक्त बाबांना गुरु मानून या ठिकाणी दर्शन घेत आहेत। निश्चितच जर पाहिलं तर देशभरातून साई भक्त साईंच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आज उत्सवाचा मुख्य दिवस असून होणारी गर्दी लक्षात घेता सर्व भक्तांना दर्शन मिळावं यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। साई मंदिर असेल, सावडी असेल, द्वारकामाई असेल, गुरुस्थान असेल, या सर्व ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट देखील देणगीदार भक्तांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि एकूणच साई भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी साई संस्थांसह पोलीस प्रशासन देखील सज्ज झालंय। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।